गाडगेनगर डीबी पोलीस 13 जुलैच्या रात्री गाडगेनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एक विधी संघर्षित बालक पलाश लाईनमधून पळून जाताना दिसताच त्याचा पाठलाग केला। त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याजवळ असलेल्या मोबाईलमध्ये फोटो पाहिले असता वेगळाच प्रकार समोर आला। गाडगेनगर डीबी पोलिसांच्या सतर्कतेने अनेक दिवसापूर्वी अमरावती शहरात करण्यात आलेल्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आणला। विधी संघर्षित बालकाला विचारणा केली असता त्याच्यासह अन्य 3 मित्रांनी पुणे येथे राहणाऱ्या ओळखीच्या युवकाची हत्या केल्याची कबुली दिली। पुणे येथील घरकुल परिसरात राहणाऱ्या रिजवान मुलानी याची हत्या केल्याचे विधी संघर्षित बालकाने पोलिसांसमोर सांगितले। यामध्ये गाडगेनगर डीबी पोलीस प्रमुख भारत वानखडे व पथकाने त्याला विचारणा केली असता विधी संघर्षित बालक व अन्य 3 साथीदाराने SRPF कॅम्प मागे असलेल्या सूक्ष्म तरंग पुनर्वसन केंद्र मागील मृतदेह फेकल्याचे सांगितले। रिजवान मुलानी याची हत्या करून टाकीत फेकण्यात आले अशी माहिती विधी संघर्षित बालकाने कबुली दिली। यावर गाडगेनगर पोलिसांनी विधी संघर्षित बालकाला फ्रेजरपुरा पोलिसांच्या पुढील चौकशीला ताब्यात दिले। सोमवारी सकाळी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वात पोलिसांनी टेकडी गाठून घटनास्थळाची पाहणी केली। घटनास्थळी डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। पुणे येथील मृतक रिजवान मुलानी याला आपसी वादाच्या कारणावरून लोखंडी रॉड व पाईपने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी स्पष्ट केली आहे। मृतदेह टेकडीवरील तुटलेल्या क्वार्टरच्या गटर चेंबरमध्ये फेकून दिला। तर दुसरीकडे विधी संघर्षित बालक व मृतक हे ओळखीचे होते। रिजवान सोबत काही दिवस पुण्याला त्याने काम केले। रिजवान हा भेटीला अमरावतीत यायचा। 12 दिवसापूर्वी मृतक अमरावतीत आल्यानंतर त्याचा मित्र विधी संघर्षित बालक व अन्य 3 टेकडीवर गेले होते। तेथे काही कारणावरून वाद निर्माण झाल्याने रिजवान याची रॉडने हत्या करण्यात आली। तेथेच असलेल्या पडक्या टाकीत मृतदेह फेकून सर्व मारेकरी पसार झाले होते। मात्र ही हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे मात्र पोलिसांच्या चौकशीनंतरच समोर येण्याची शक्यता आहे। अन्य 3 मारेकऱ्यांच्या शोधात आता फ्रेजरपुरा पोलीस लागले आहेत। मात्र गाडगेनगर डीबी पोलीस पथकाच्या समय सूचकतेने दडलेली हत्येची घटना उघडकीस आली हे मात्र तितकंच सत्य। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, दुय्यम पोलीस निरीक्षक विजया पंधरे, डीबी पथक प्रमुख भारत वानखडे, राजेश गुरेले, गुलरेज खान, महेश शर्मा, नंदकिशोर करोची, रुपेश हटकर यांनी केली। तर पुढील खुनाचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत। गाडगेनगरमध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आणि डीबीचे पथक आहेत ते काल रात्री पेट्रोलिंग करत असताना ते अँटी चेन स्नॅचिंग आणि विविध याच्या शोध घेत होते। त्यावेळी त्यांना काही संशयित तरुण हे पळून जाताना दिसले। त्यांना थांबवून त्यांचा ज्यावेळी त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यावेळी त्याच्यामध्ये विधी संघर्षित बालक होता आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी आमचा नशा करत असताना चोरीच्या पैशावरून आपल्या इथे जे टेकडी आहे या टेकडीच्या तिथे त्यांनी त्यांचाच एक मित्र रिजवान नावाचा त्याचा डोक्यावर मारून त्याचा लोखंडी पाईप आणि रॉडने मारलेला आहे आणि मारून त्याचा खून केलेला आहे। आणि ती बॉडी जी आहे त्याची मयताचा मृतदेह त्यांनी त्या टेकडीवरच्या जी एक जुनी वास्तू आहे त्याच्या टँकमध्ये म्हणजे पाण्याची टाकी किंवा अशी जी टाकी आहे त्याच्यामध्ये फेकून दिलेला आहे। या घटनेवरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सर्व जे आरोपी आहेत एकूण त्या सर्व आरोपितांचा एक विधी संघर्षित बालक ताब्यात असून इतर आरोपितांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। कारण अजून संपूर्ण समोर यायचं आहे, कारण या घटनेबाबत आत्ताच FIR दाखल करून तपास सुरू केलेला आहे। परंतु त्यांच्यामध्ये काही चोरीचे पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता आणि नशा करत असताना त्यांनी मारामारी केली आणि त्याचा मर्डर किंवा खून त्यांनी केलेला आहे।